साक्षी दयानंद गावकर, शाळा माध्यमिक विद्यालय नाट्य, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग व इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत आहे आणि माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य. जसं म्हटलंय God created the man in his own image. या देवाने मानवाला निर्माण केले ते स्वतःच्या रूपामध्ये. प्राचीन काळी सुद्धा स्त्री पुरुष समानता होती, पण कालांतराने बदललेल्या मानसिक अवस्था, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, कर्मकांड यामुळे त्यांना समाजात अत्यंत वाईट दर्जाची वागणूक मिळत होती. याचे कारण आहे शिक्षणाचा अभाव. अशा काळात भारतीय स्त्रीच्या मुक्तीचा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, सामाजिक गुलामगिरी स्त्रिया समाजामध्ये जगत होत्या, त्यावेळी त्यांनी महिलांना व मुलींना एकत्र करून त्यांच्या अधिकाराबाबत, शिक्षणाबाबत, जातीवाचक प्रथेबाबत, सतीप्रथा, बालविवाह यासारख्या रूढी परंपरांना समजावून त्यांना एकत्र करून नष्ट केल्या पाहिजे व मुलींनी पुढे गेले पाहिजे. यासाठी शिक्षण गरजेचे आहे, म्हणून त्यांनी 1848 रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली व त्या देशातील पहिल्या शिक्षिका झाल्या. मुलींची पहिली शाळा देशातील पहिले महाविद्यालय झाले. पहिल्या वेळी शाळेत 9 मुलींनीच प्रवेश घेतला होता, पण पुढे मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या लक्षणीयच होती. शाळेपासून घरापर्यंत अंतर खूप मोठं असल्याने त्यांना अनेक कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागले. समाजातील काही कंटक लोक त्यांच्यावर शेण, कचरा, दगड फेकत, तसेच शिवीगाळ सुद्धा घालत, पण या सर्वांना सहन करून त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे ध्येय पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुस्लिम महिलांसाठी व मुलींसाठी पुण्यात स्वतंत्र शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले महिलांच्या शिक्षणासाठी सतत धडपडत होत्या, त्यामुळे ब्रिटिश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला. जरी काळो घ्यावा त्या तरीही चालत सदैव जावे, जाता जाता या वाट्यांवर गीत क्रांतीचे गावे. डोंगर वाटा तुफान लाटा, समान सावी काही, ठाम असावा मार्ग आपला, दिशा दिशातून दाही. स्मरण करावे क्रांती ज्योतीचे, वाचून इतिहासाला, स्वातंत्र्याचा अर्थ करा मग कळेल अक्षराला. या ओठांनी सदैव गावी, सावित्रीची गाणी, तिच्या प्रयत्नाने आम्हाला भली, अमृताची वाणी. शेवटी 1897 रोजी पुण्यात प्लेगची महाभयंकर साथ सुरू झाली. या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च 1897 रोजी मृत्यू झाला. सावित्रीबाईंचे हे योगदान कधीही विसरता येणार नाही. अशा या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी प्रणाम. जय हिंद.